सोशल मीडिया हाईप झाल्यापासून मुख्यत्वे करून कोरोनाच्या लॉकडाऊनपासून ट्रेंड आला आहे इन्स्टा रील, इन्स्टा फोटो, मला किती फॉलोअर्स, माझ्या पोस्टला किती लाईक्स. त्यामुळे त्याच्यात एक भरीसभर म्हणजे कुठेतरी डोंगर कपाऱ्यावर जाऊन फोटो काढणं, तिथे उभं राहणं, तिथे काहीतरी उड्या मारणं, माकडचाळे करणं, आणि अशातच बऱ्याच लोकांचं निधन होतं, अपघात होतात दरीत पडून वगैरे. तुम्ही दर पावसाळ्यात बघतच असाल, मागे कुंभे घाटातसुद्धा एक मुलगी पडलेली, किंवा इतर ठिकाणी तो लिंग्या घाट असेल, कळसुबाईचा माथा असेल. तर गरज काय आहे, आता मी इथून पण इथे एक 50 फूट लांब उभं राहून पण सेम व्ह्यू अनुभव घेऊ शकतो, सेम व्ह्यूचा. तर मला तिथे टोकाला जाऊन उड्या मारून फोटो काढायची गरज काय. आणि जे आपण जसं हे बघतो तर ओव्हर एक्साइटमेंट होऊन बरेच लोक जातात तिथे कोपऱ्यावर उड्या मारायच्या. आणि 700-800 फुटाची खोल दरी आहे, 1000 फूट अप्रॉक्स धरून चालू आपण. तर इथून कोण पडला तर त्याची डेड बॉडीसुद्धा मिळणार आहे का, खाली उतरून मग ते बिचारे गावकरी. आता ते गाव बघा किती लांब आहे, हे बघा दिसतंय गाव, हे गाव. पर ते आपल्या रेस्क्यू टीमच्या डोक्याला ताप. कोणी किती एक्सपिरियन्स ट्रेक असू दे, एक्सपिरियन्स ट्रेकर असू दे, नौका असू दे, निसर्ग कोणाला सोडत नाही. ज्याचा त्याचा हिशोब तो बरोबर नेहमी करत असतो. तर तुम्हीसुद्धा सावध राहा, निसर्गाशी खेळू नका.